नमस्कार मित्रांनो, आज आपण MS-CIT फायनल एक्झाममध्ये विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची तयारी करून घेणार आहोत. यामध्ये भरपूर साऱ्या प्रश्नांची आपण या ठिकाणी तयारी करणार आहोत, पण सर्व प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये आपण टाकू शकत नाही. त्यामुळे बरेचसे असे व्हिडिओज तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये बघायला भेटतील. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आता हिंदी, मराठी आणि इंग्लिश या तिन्ही लँग्वेजमध्ये व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. जे व्हिडिओ तुम्हाला डेली या ठिकाणी बघायला भेटणार आहेत, त्यासाठी नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर चला, हा व्हिडिओ आपण सुरुवात करूया. पुढीलपैकी कोणते उपकरण इनपुट डिव्हाइसेस नाही? त्याचं उत्तर आहे मॉनिटर. पुढीलपैकी कोणते बटन टॉगल की नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कंट्रोल बटन, कॅप्स लॉक, नम लॉक आणि स्क्रोल लॉक टॉगल की असतात. कीबोर्डवरील बाण असलेल्या कीजना टिंबटिंब म्हणतात. तर याचं उत्तर आहे नेव्हिगेशन कीज. नेव्हिगेट करणे जसं आपण म्हणतो त्याचप्रमाणे नेव्हिगेशन कीज. टच सरफेस हे एक पॉइंटिंग टाईप डिव्हाइस आहे. जसे की माऊसला पॉइंटिंग टाईप डिव्हाइस म्हटलं जातं, त्याचप्रमाणे टच सरफेससुद्धा एक पॉइंटिंग टाईप डिव्हाइस आहे. बरोबर. डिव्हाइसेस लोकांना समजते ते कम्प्युटर प्रक्रिया करू शकेल अशा स्वरूपात रूपांतर करतात. तर याचं उत्तर आहे इनपुट. टिंबटिंब डिव्हाइसेसमध्ये इनपुट डिव्हाइसेस लोकांना समजते अशा प्रक्रिया स्वरूपात करतात. टिंबटिंब हे एक प्रकाश संवेदनक्षम पेनासारखे उपकरण आहे. तर याचं उत्तर आहे लाईट पेन. F1, F2 यासारख्या कीबोर्डवरील कीजना टिंबटिंब म्हटले जाते. तर त्याला आपण फंक्शन की असं म्हणत असतो. तर F4 फंक्शन असं त्यासाठी तो F तिथे दिलेला आहे. आणि कीबोर्डवरती टॉपला आपण बघू शकतो की 12 फंक्शन की आपल्याला बघायला भेटतात. एखाद्या माऊस व ट्रॅकबॉल याची कार्य वेगवेगळी आहेत. तर याचं उत्तर चूक आहे, कारण की माऊसमध्ये भरपूर सारे प्रकारचे माऊस आपल्याला पाहायला भेटतात. तर ट्रॅकबॉल हा सुद्धा त्यातला एक प्रकार आहे. प्रिंटर एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला नेहमी टिंबटिंब म्हणतात. प्रिंटरच्या एखाद्या आउटपुटला हार्ड कॉपी असं म्हणतात. एखाद्या मॉनिटरचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची टिंबटिंब होय. तर मॉनिटरचे वैशिष्ट्य या ठिकाणी क्लॅरिटी असं उत्तर असेल. कागदावरती आउटपुट निर्माण करण्यासाठी कम्प्युटर्सना प्रिंटर जोडता येतात. तर याचं उत्तर बरोबर आहे. इंकजेट, लेझर, थर्मल हे टिंबटिंबचे प्रकार आहेत. तर याचं उत्तर प्रिंटर असं असेल, कारण की प्रिंटरमध्ये हे 3 प्रकार आपल्याला पाहायला भेटतात. टिंबटिंब या प्रकारच्या माऊस प्रकाश उत्पन्न करून त्याची जाणीव ठेवून माऊसच्या हालचालीचा शोध घेतो. तर याचं उत्तर ऑप्टिकल असं असेल. ऑप्टिकल माऊसमध्ये लाईट असतो, एक सेन्सर टाईप, ज्याच्या मदतीने माऊस काम करत असतो. टिंबटिंब ही एक पेनासारखी डिव्हाइस असून ती टॅबलेट्स, PC व PDF वापरली जाते. तर त्याला आपण स्टायलस असं म्हणत असतो. वॉर्म बूट व कोल्ड बूट हे कम्प्युटर
डॅश डॅश करण्याचे दोन प्रकार आहेत, वॉर्म बूट अँड कोल्ड बूट. कम्प्युटर स्टार्ट सुरू किंवा रिस्टार्ट करणे म्हणजेच वॉर्म बूट व कोल्ड बूट होय. 15 पैकी 15 प्रश्न आपले बरोबर आलेले आहेत. तर यापुढील व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड केला जाणार आहे. त्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर परत एकदा सांगतो, सबस्क्राईब करून घ्या. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक या बटनावरती क्लिक करा